आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरील सुनावणी पुढे ढकलली। 4 मार्चला सुनावणी घ्या, दोन्ही बाजूंची मागणी। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर 3 मार्चला अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेस राज्यभर आंदोलन करणार। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती। कोकण विदर्भासह आता पश्चिम महाराष्ट्रात ऑपरेशन टायगर। ठाकरेंच्या शिवसेनेमधील माजी आमदार सुचित मिंडशेकर 2 दिवसांमध्ये शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार, सूत्रांची माहिती। दिल्ली विधानसभेमध्ये राज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान आपच्या आमदारांचा गदारोळ। विरोधी पक्षनेत्या अतिशी यांच्यासह 12 आमदारांचं निलंबन। कल्याण पोलीस स्टेशन गोळीबार प्रकरणामध्ये गणपत गायकवाडांचा मुलगा वैभवला क्लीन चिट। आरोपपत्रामध्ये फक्त 2 आरोपींचा समावेश। शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्यावर गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला होता। रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा 2 ते 3 दिवसात सुटेल। पालकमंत्री नसल्यामुळे नियोजन समितीच्या बैठका घेता येत नाहीत। कुंभमेळ्याच्या नियोजनामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचं लक्ष, गिरीश महाजन यांची माहिती। भारताच्या विजयानंतर मालवणमध्ये परप्रांतीयांकडून पाकिस्तानच्या समर्थनात घोषणा। परप्रांतीय भंगार व्यावसायिकाच्या घोषणेनंतर स्थानिक आक्रमक, प्रशासनाकडून व्यावसायिकाच्या दुकानावर तोडक कारवाई। कल्याण पोलीस स्टेशनमधील गोळीबार प्रकरणी गणपत गायकवाडांचा मुलगा वैभव गायकवाडाला क्लीन चिट। आरोपपत्रामध्ये फक्त 2 आरोपींचा समावेश। बारामती आणि परळीमध्ये नवीन पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय। दोन्ही कृषी महाविद्यालयांसाठी प्रत्येकी 564 कोटींच्या निधीला मंत्रिमंडळात मंजुरी।